हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मी प्रत्येक सिनियर सिटीजनना आनंदी आणि सुखी राहायला पाहिजे ते कसं जरासं अलिप्तता राखायला पाहिजे किंवा डिटॅचमेंट कशी ठेवायची ह्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. हे बघा, डिटॅचमेंट म्हणजे सगळं सोडून संन्यासी होणार नाहीये. कमळासारखं पाण्यातच राहायचं आहे, पण अंगाला काही लावून घ्यायचं नाही. हे बघा, आता आपण सिनियर सिटीजन्स झालोय. आपली सगळी कर्तव्य पूर्ण झालेली आहेत. मुलांची शिक्षणं झालीत, नोकऱ्या लागल्यात, लग्न झालीत, सगळं काही करतात. घरातलंही सगळं ते बघतात. त्यामुळे आता आपण जास्त तिथे प्रत्येक गोष्टी तसंच करा, तसंच करा किंवा आपल्या मनाला पण लावून घ्यायचं नाही. का स्वतःला लावून घ्यायचं नाही म्हणजे नाही तर आपण दुःखी बनतो. आता साधं एक्झाम्पल म्हणजे एखाद्यानं आपल्याला फोन केला नाही किंवा आपण मेसेज पाठवलं तरी त्याला काही रिप्लाय नाही आली, मग आपण जास्त काही नाही, वेळ नसेल, केला नसेल, जाऊ दे, म्हणजे जास्त मनाला लावून घ्यायचं नाही. जरा अलिप्त, ओके, केला नसेल, वाटलं तर करेल, फोन केला उचलला नाही, नको, जाऊ दे. आपल्याला आता काय पाहिजे म्हणजे मेन शांतता पाहिजे. त्यामुळे आपण गरजेपेक्षा जास्त कोणालाही चिकटायलाही जायचं नाही. गरजेपेक्षा जास्त नाही. इवन आपण आपल्याच नातवंडांचं घ्यावं ते एक्झाम्पल. एखादा आपण म्हणतो अमुक कर, एकदा दोनदा म्हणाला काही केलं नाही, ऐकलं नाही, किंवा कपडे बदल असू देत, काही असू देत, मग आपण मागे लागायचं नाही का. म्हणजे कित्येक वेळेला असं होते, आपल्याला आवडत नाही ते कपडे आपल्या नातवंडांनी घातलेले, पण नातवंड घालतात. तुम्ही किती वेळा म्हणाला तरी मग ते सांगतील, आजोबा तुमचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे, किंवा आजी तुझा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. त्यामुळे नको तिथे आपण जास्त. आणि हे एक आपल्याला माहित आहे का, सगळ्या काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत का हो. आता कधी कधी खूप पाऊस पडतो म्हणून आपण काय पावसाशी भांडायला जातो का, किंवा आपल्या कंट्रोलमध्ये आहे का? तर नाही. इन द सेम वे पाऊस आला की आपण काय करतो, आपण छत्री उघडतो. आणि त्यामुळे इथे सुद्धा आपण आपल्या मनाची शांतता राखायची आहे. आणि कशालाही जास्त चिकटायचं नाही. सपोज आपण कुठेतरी गेलो, ॲक्च्युअली रिक्षाला घेतात तर 50 रुपये, आपल्याकडनं त्यानं 100 घेतला, 150 घेतला, नंतर आपल्याला कळते मग होते ना एवढे घेतला, एवढे आपण दिले ना, झालं, संपलं. मग आपण तिथे बिलकुल मनाला ती गोष्ट लावून घ्यायची नाही. हो, ते पैसे त्याला जायचे होते, गेले, बस. आणि असं विचार करण्यामुळे काय होते माहिती का, आपण मजबूत होतो, आपण खूप असं स्ट्रॉंग होतो. आणि आपण डिटॅच होणं किंवा अलिप्त होणं म्हणजे ह्यातनं काहीही बिघडत नाही. अहो, जास्त घट्ट धरलं तर काय होते, तर जायची भीती असते. फॉर एक्झाम्पल वाळू तुम्ही अशी मुठीत घ्या आणि घट्ट धरा, काय होते, ती आजूबाजूला खाली पडते. तच असा हात उताना असा हात धरून वाळू धरा, मग ती पडत नाही. इन द सेम वे कुठल्याही भावना असू देत, काही आपण घट्ट धरून बसलं का नाही
जाते हे लक्षात ठेवायचं. आणि आपलं मन आपण डिटॅचमेंट केल्यामुळे तर योग्य ठिकाणी ठेवायचं. योग्य ठिकाणी म्हणजे काय? तुमचं मेडिटेशन असेल, देवधर्माचं असेल, काही असू देत. त्यामुळे हे सगळं करताना आपण मेन काय करायला पाहिजे म्हणजे अपेक्षा कमी करायच्या. अपेक्षा कमी केल्या तर आपण जास्त मजबूत बनतो. नाही ते आपल्याला काय होते, अयो मी त्याला 4 वेळा फोन केला, त्यानं मला उत्तरच दिला नाही, असं मनाला आपण अपेक्षा करायची नाही ना. आपल्याला करावं असं वाटलं तुम्ही करा, उचलला ठीक आहे, नाही सोडून द्या. आणि हे आपण डिटॅचमेंट किंवा अलिप्तता वाढवल्यामुळे काय होते माहिती आहे का? रिझल्ट आणि आपलं काम ऍक्शन हे वेगळं बनते. आपलं ऍक्शन आपण करायचं, रिझल्ट इज काही होते तर. आणि आपल्याला भीती वाटणं किंवा असं घबराट होणं, ही भीती वगैरे सगळी संपून जाते, शांतता राहते आणि आपल्यातच समजूतदारपणा जास्त येतो. त्यामुळे आपण डिटॅच यायला पाहिजे आपल्याला. किंवा फॉर एक्झाम्पल पुरुषांपेक्षा हे बायकांना कठीण आहे बरं का डिटॅच होणं. आता स्वयंपाकघरात आपली सून येते, तिनं काहीतरी करायच्या पद्धती वेगळ्या असतात. आपण नाही हे असं करायचं नाहीये, तिचे पद्धती ते शेवटी दुसऱ्या घरातनं आलेली आहे, ती करतीये ना, बास आहे. म्हणून जरा आपण अलिप्त व्हायचं. आपण जास्त ते चिकटून राहिलो का नाही, आपल्याला त्रास जास्त होतो. त्यामुळे आपल्याला हा त्रास नको असला तर आपण जरा अलिप्त राहायला आपल्याला यायला पाहिजे. अलिप्त म्हणजे आपण कशातही इंटरेस्ट नाही असं नाही आहे करायचं. भाग घ्यायचा आहे, हॅलो हाय बोलायचं आहे, पण निवांत जरा अंतर ठेवून जरा अलिप्त राहून कुठली गोष्ट बघायची. कशालाही प्रतिक्रिया लगेच द्यायचं नाही, हे असंच झालं तसंच झालं अमुक नाही. कमी बोलायचं. मेनली माझे सगळे मित्रमैत्रिणींना सांगते मी, सिनियर सिटीजन्सांना, कमी बोलूया आपण कमी बोललो का नाही काही प्रॉब्लेम्स येत नाही. खूप आनंदात जाते बघा. त्यामुळे कुठे फंक्शनला इकडे तिकडे मुलं आपल्याला नेतात, जायचं तिथे बसायचं, हवा एवढ्या बोललेला एवढं उत्तर द्यायचं, खायचं प्यायचं निवांत यायचं. नाही ते काय होते, मुद्दाम आपण काही सांगितलं का. आणि आताचे पिढीचं काही हे वेगळं असते, आपल्या पिढीचं वेगळं होतं. फॉर एक्झाम्पल आपण हॉटेलमध्ये जातो, रेस्टॉरंटमध्ये जातो, किती सगळ्या गोष्टी मागवतात. किंवा काही फंक्शन करतो आपण, वेलकम ड्रिंक, मग स्टार्टर, मग अमुक तमुक, किंवा आपण गेलो तरी नंतर आईस्क्रीम, तर हे सगळं येऊ कशाला बाबा एवढं अमुक नाही. आवडते ना, हल्लीची पद्धत आहे, करू देत. एवढंच काय, काही माझ्या मैत्रिणींना मी बघते. आता आपल्या वेळी कसं आपण वाती वगैरे घरातच करत होतो, फुलवाती असू देत, ते असू देत, किंवा वस्त्र गणपतीला पूजेला देवाला लागतात, 21 मण्यांचं ते 21 मण्यांचं काय हवं तर सगळं घरात करत. हल्ली सगळं तयार मिळतं आणि किती स्वस्त मिळते हो, 5 रुपयाला पाकिटं मिळतात. हल्लीच्या पोरी आणतात, मग हे कशाला आणायचं तर, अहो त्या आणतात ना, तुम्हाला काय आणून द्या म्हणत नाही ना. अशा वेळी जरा आपण अलिप्त राहायचं. त्यामुळे काळ बदललेला आहे आणि आपण ज्येष्ठ नागरिकांनी सुखानं आनंदानं राहायचं असलं तर डिटॅचमेंट महत्वाची आहे. किंवा खरेदी करतात, एवढे आले कपडे, कशाला एवढे कपडे, कपाटाने कपाटा भरलीत, आपल्याला काय, घेतात ना त्यांचं ते घेतात, त्यांचं ते हे करतात, बोलायचं नाही.
आपल्याला हवं ते घ्या, नको ते नको म्हणा. बस ही जरा आपण डिटॅचमेंट आपल्या जीवनात आणली का नाही, आपलं जीवन खूप सुखी बनते. करून तरी बघा. हॅव ए गुड डे.